नमस्कार मंडळी, मी तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर गुणवंत करियर इन्स्टिट्यूट। आपण वर्ग 5 आणि 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी, खेड्यापाड्यातील गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदयचे क्लासेस फ्री ऑफ कॉस्ट आपण या यूट्यूब चॅनलला घेत आहोत। तर ज्यांची मुलं 4थीला किंवा 5वीला आहेत आणि ज्यांना नवोदयची तयारी करायची आहे अशा सर्व होतकरू विद्यार्थ्यांसाठी आपण ही सिरीज राबवत आहे। नवोदयची परीक्षा येईपर्यंत आपण पूर्ण सिलेबस हा गुणवंत करियर इन्स्टिट्यूट या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर क्रिएट करणार आहोत। तर सर्वांना विनंती आहे की हा जो व्हिडिओ आहे 4थी 5वीच्या खेड्यापाड्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावा अशी मी सर्वांना विनंती करतो। तर चला बघूया, आपण नवोदयच्या या गाईडमधून तयारी करून घेत आहोत। तर आपला स्वाध्याय क्रमांक 2.3 चालू आहे, बरोबर। याच्यामधील 3 प्रॉब्लेम आपण आधीच डिस्कस केलेले आहेत, आधीच ते सॉल्व्ह झालेले आहेत। प्रश्न क्रमांक 4 सुरू होता आपला। बघा प्रश्न क्रमांक 4 बघा, चौथ्या प्रश्नात काय दिलेलं आहे स्वाध्याय क्रमांक 3 मध्ये एका परीक्षेत रमेशला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले, तर लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी मिळाले। जर तिघांना मिळून 83 गुण मिळाले असतील तर गुरुदासला मिळालेले गुण शोधून काढा। बघा लक्षात घ्या, एकदम सोपा प्रश्न आहे पोरांनो। बघा रमेश जो आहे त्याला गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले। आपण असं समजू, रमेश म्हणजे आर, ठीक आहे। रमेशला गुरुदासपेक्षा, गुरुदास म्हणजे जी समजा, ठीक आहे। तर गुरुदासपेक्षा 15 गुण जास्त मिळाले। जास्त मिळाले म्हणजे काय, तर अधिक करावं लागतील। काय करावं लागतील? अधिक। म्हणजे रमेशचे गुण गुरुदासच्या गुणापेक्षा 15 जास्त आहेत, म्हणून आपण लिहिलं आर बरोबर जी अधिक 15। पुढे काय दिले, लीलाला त्याच परीक्षेत गुरुदासपेक्षा 7 गुण कमी आहेत। बघा लीला जी मुलगी आहे हिला गुरुदासपेक्षा 7 कमी आहेत। कमी म्हणजे काय? वजा। कमी म्हणजे वजा करावं लागते। अधिक करायचं कधी? जेव्हा जास्त असते। बेरीज केल्यानंतर संख्या वाढते, वजा केल्यानंतर संख्या कमी होते। तर लीलाला 7 मार्क कमी आहेत गुरुदासपेक्षा। आणि समजा आपण असं म्हणू, समजा गुरुदासला किती मार्क आहेत, तर समजा गुरुदासला हे जी मार्क आहेत। किती मार्क आहेत? जी। आपल्याला माहीत नाही कोणाला किती मार्क आहेत। आणि तिघांच्या मार्कची बेरीज ही किती दिली पोरांनो? 83। किती दिली? 83। तर काय करावं लागेल, या तिघांचे मार्क जे आहेत हे 83 आहेत। म्हणजेच या तिघांचे, आता हे रमेशचे मार्क आहेत, बरोबर। रमेश, लीला आणि हे गुरुदासचे। तर या तिघांच्या मार्कची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज। म्हणजे काय बघा, गुरुदासचे मार्क किती आहेत? जी, म्हणून मी इथे लिहिणार जी। गुरुदासचे मार्क अधिक रमेशला किती आहेत? जी अधिक 15। रमेशला किती आहेत? जी अधिक 15। लीलाला किती आहेत सांगा? जी वजा 15 अधिक जी वजा 7, जी वजा 7। आणि या तिघांच्या मार्कची बेरीज किती आहे रे सर्व मिळून? 83। किती आहे? 83। याच्यात कन्फ्यूज होऊ नका। हे बघा, सगळ्यात आधी मी लिहिले गुरुदासचे मार्क, हे गुरुदासचे मार्क। रमेशचे जी अधिक 15, हे जी अधिक 15। लीलाचे जी वजा 7, हे जी वजा 7, बरोबर आहे। आणि या तिघांच्या मार्कची काय केली आपण? बेरीज। कारण एकूण मार्क किती आहेत? 83 असं सांगितलेलं आहे की नाही। तर बघा आता याला सोडवू आपण। तुम्हाला एक नियम सांगितला होता, बोडमास रूल, म्हणजेच मराठीमध्ये कंच भागू बेव, इंग्लिशमध्ये डिव्हिजन ऑफ मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, बरोबर। हां, तर पहा याला आपण या कंसाच्या बाहेर काढू, म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर। तर जी अधिक 15 अधिक जी वजा 7 बरोबर 83। सांगा पुरो, 1 आंबा, 2 आंबा, 3 आंबा, मग किती आंबे? 3, बरोबर का नाही? हां, मग तसंच 1 जी 2 जी 3 जी, किती जी झाले? 3 जी, बरोबर। म्हणून आपण इथे लिहिणार 3G। कळालं का? 3G। 3G येत नाही याच्यात, तिघाची बेरीज 3G। अधिक 15 आणि वजा 7 म्हणजे 15 वजा 7। हे बघा, अधिक 15 वजा 7 बरोबर 83। 15तून 7 गेले रे बाळांनो 8।
हे 3G जशाला तसा, बरोबर 83. ठीक आहे. आता इकडे बघा, ही आहे डावी बाजू. ओके, आपण याच्याकडे बघताना हा उजवा हात आहे, उजव्या हाताला 83 म्हणजे उजवी बाजू, डाव्या हाताला 3G + 8 म्हणजे ही डावी बाजू. तर एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर उडी मारून जाताना त्याचं चिन्ह बदलत असते. त्याचं काय बदलते? चिन्ह. हे +8 आहेत, तिकडं जर पाठवायचे असतील म्हणजे 83च्या बाजूला, तर त्याचं चिन्ह बदलते, -8 होते. काय होते? -8. मग इथं एकटाच राहते कोण? 3G बरोबर 83 - 8. आलं लक्षात? हां, तर 83 - 8 किती जात? 75. आणि हे किती येतं? 3G. 3G म्हणजे काय? 3 × G. आलं लक्षात? पुढं लक्षात घ्या, 3G म्हणजे 3 × G. आता मी काय सांगितलं? डाव्या बाजूवरून उडी मारून उजव्या बाजूला जाताना चिन्ह बदलते. 3 × G आहे हे. किती आहे? 3 × G बरोबर 75. कोणतंच चिन्ह जर मधात नसेल तर ते गुणाकार असते, बरोबर. हां, म्हणून आता या 3ला आपण तिकडे पाठवू. इकडे गुणाकार आहे, ते तिकडे गेल्यावर भागीला होते. काय होते? भागीला. 75 / 3. आता याचा तुम्ही असा बाजूला भागाकार करून पाहायचा, 75 / 3. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे 25 × 3 = 75. म्हणून हा जो गुरुदास आहे याला किती मार्क पडले? 25. म्हणजे तुमचं उत्तर आलं याच्यामध्ये बी ऑप्शन. ऑप्शन नंबर बी. ऑप्शन बी. 25 हे गुरुदासचे मार्क आहेत. कोणाचे मार्क आहेत? गुरुदासचे मार्क्स किंवा गुण म्हणा तुम्ही. गुरुदासला मिळालेले गुण. ठीक आहे. हां, बघा आला लक्षात तुमचा चौथा प्रश्न? व्हेरी गुड. आता 5वा बघा. 5वा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. 5वा प्रश्न काय म्हणते? 1836 या संख्येला 17ने भागितले असता भागाकार किती? लय सोपा प्रश्न. डायरेक्ट भागाकार करायचा, फक्त काय करायचा? भागाकार. डिव्हिजन काय करायची? डिव्हिजन. बोलो डिव्हिजन. हां, डिव्हिजन म्हणजे भागाकार. डिव्हिजन, DIVISION. डिव्हिजन म्हणजे भागाकार. भागाकार करा. ठीक आहे. कशाचा भागाकार करायचा आपल्याला? 1836 भागिला 17. ठीक आहे. बघा, पहिले 2 अक्षर हे 17च्या जवळपास आहेत म्हणजे 18 आहेत. तर 17 × 1 = 17. तुम्हाला माहिती आहे भागाकार कसा येते. 8 × 7 गेला 1, 1 × 1 गेला 0, हे 3 खाली आले, झाले 13. ठीक आहे. आता 13ला 17ने भाग जात नाही, म्हणून 17 0 0. मग हे खाली परत 13 उरतात, हे की नाही. मग आता हे 6 खाली येतात. एकदाच 36 खाली घ्यायला चालतात का? नाही. ठीक आहे. हे झाले 136. 17 सग 102, 17 7 119 आणि 17 8 136. 17 8 136. किती उरले रे पोरांनो बाकी? 3 भोपळे, हे की नाही. मग आपलं उत्तर किती आलं? सॉरी थांब, स्टॉप कर. हां, तर बघा 5वा प्रश्न आपला. 5व्या प्रश्नाचं उत्तर किती आलं? 108. आलं लक्षात? ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए. काय अडचण? शाबाश. चला पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. एका परीक्षेत करीमने रहीमपेक्षा 15 गुण जास्त मिळवले. प्रश्न क्रमांक 6. स्वाध्याय क्रमांक किती सुरू आहे? हा स्वाध्याय क्रमांक हा चालू आहे पोरांनो 2.3. ठीक आहे. एका परीक्षेत करीम म्हटल्यावर के घ्यायचा, आहे का नाही. रहीम म्हटल्यावर आर घ्यायचा, बरोबर आहे. पहिलं अक्षर घ्यायचं. करीमला किती मार्क आहेत? रहीमपेक्षा 15 जास्त. मग के करीमसाठी, तर रहीमला 8 मार्क आहेत. तर रहीमपेक्षा किती जास्त आहेत? 15. मग 15 जास्त म्हणल्यावर आपल्याला काय करावं लागते? बेरीज. 8 + 15. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी. मदनला रहीमपेक्षा 10 गुण कमी. बा, यम म्हणजे मदन, आर म्हणजे रहीम, के म्हणजे करीम. ठीक आहे. तर मदनला रहीमपेक्षा 10 कमी. कमी म्हणजे काय? वजा, बरोबर आहे. म्हणून तसं लिहिलं मी, आर -
10 आणि तिघांना मिळून 110 गुण मिळाले. तिघांना मिळून किती आहेत? 110. बघा आता समजा रहीमला किती मार्क आहेत? 8 मार्क आहेत असं समजू आपण, आहे का नाही. म्हणून करीमला रहीमपेक्षा 15 जास्त म्हणजे 8 अधिक 15 बरोबर. हा कोण आहे? यम मदन. मदनला रहीमपेक्षा 10 कमी म्हणजे 8 वजा 10. रहीमला किती? तर 8. तिघाच्या मार्कची बेरीज किती आहे? गुणांची म्हणजे हे बघा हे रहीमचे मार्क 8, करीमचे किती येतं? 8 अधिक 15 अधिक मदनचे किती येतं? 8 वजा 10. तिघाचे मार्क मिळून किती मार्क आहेत? 110. 110. आता यांना सोडवायचे, हे ब्रॅकेट काढून टाकायचे. ठीक आहे. आर अधिक 15 अधिक 8 वजा 10 बरोबर 110. आलं लक्षात. मगाच्यासारखंच 1 आंबा 2 आंबे 3 आंबे 4 आंबे म्हणजे किती? 4 आंबे. तसंच 1 आर 2 आर 3 आर म्हणजे किती आर झाले? 3 आर. ठीक आहे. तर 3 आर 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 पिक्चर पाहिला का? आर आर आर. हां मग हे आर 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 1 2 3. 15 वजा 10 अधिक 15 वजा 10 बरोबर 110. याची वजाबाकी करायची पोरो. तुम्हाला सांगितली तर कोणतंच चिन्ह नसल्यावर काय असते? गुणाकार. 3 गुणिला आर आहे. 15तून 10 गेले किती उरतात? 5 उरतात बरोबर 110. हे अधिक 5 आहेत, उजव्या बाजूला पाठवायचे. हे डाव्या बाजूला आहेत, उजव्या बाजूला पाठवायचे. म्हणजे काय होईल? थोड्या आधीच्या गणितात सांगितलं होतं डाव्या साईडची संख्या जर उजव्या साईडला गेली तर ती इकडं अधिक असली तर तिकडं वजा होते. म्हणजे 110 वजा 5 होतात हे बरोबर. आणि 3r म्हणजे 3 गुणिला r हे किती झाले? 105. आलं आपलं उत्तर आता जवळजवळ. ठीक आहे. बा रहीमचे मार्क बरोबर 105. आरला हे गुणिला 3 आहेत. मग तिकडे गेल्यावर काय होतील? तिकडं म्हणजे या 105च्या खाली जातील म्हणजे भागीला जातील. 105 भागीला 3. आता याचा भागाकार करायचा पोरो. पहा 105 भागीला 3. 3 3 9 वजा केलं 1 उरला. हे 5 खाली आले 15 झाले. 3 5 15 बाकी उरला 0 0 आहे का नाही. म्हणजे उत्तर किती आलं तुमचं? 35. रहीमला किती मार्क मिळाले रे? 35. सॉरी रहीमला किती मार्क मिळाले? 35. रहीमचे मार्क 35. 35 मार्क रहीमला मिळाले. ठीक आहे. आता बघा आपल्याला विचारलं काय पहा प्रश्नात? रहीमचे नाही विचारले. प्रश्नात विचारलं करीमला किती गुण मिळाले सांगा. रहीमला 35 आहेत. करीमला म्हणजे हा के. हां तर मग आर म्हणजे 35. तर सांगा करीमचे मार्क काय आहेत? आर अधिक 15. म्हणजे करीमचे मार्क्स के बरोबर आर अधिक 15 म्हणजेच काय? तर 35 अधिक 15 म्हणजे करीमला किती मार्क मिळाले? 50 मार्क मिळाले पोरांनो. काय डाऊट आहे की नाही? आपलं उत्तर काय? 50. कारण करीमचे विचारले होते, रहीमचे विचारले नव्हते. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. ठीक आहे. काय अडचण? नाही ना? व्हेरी गुड. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि नवोदयमध्ये यश मिळवा पोरांनो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघू. एकदम सोपे सोपे प्रश्न आहेत. प्रश्न 7वा. एका परीक्षेत जोसेफला अमितपेक्षा 8 गुण कमी मिळाले आणि कुमारला अमितपेक्षा 12 गुण जास्त मिळाले. सगळ्यांना मिळून 205 गुण मिळाले. तर जोसेफला किती गुण मिळाले? एकदम सोपा प्रश्न आहे हा. प्रश्न तुम्हाला होमवर्क. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 तुम्हाला होमवर्क आहे. ओके. तर आजच्या लेक्चरमध्ये एवढंच. तर आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा, जेणेकरून ज्या मुलांना नवोदयचे क्लासेस लावायची सोय नाही ते आपल्या घरी बसून हा अभ्यास करू शकतील. जय हिंद.